दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, प्रल्हादजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते संदीपजी शेनकर, बी ए देशमुख आणि सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे सर्व पत्रकार बांधव, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। खरं तर अगस्ती कारखान्याच्या बाबत निवडणुकीपूर्वी वास्तव सभासदांसमोर मांडावं आणि व्यवस्थेत काही बदल होऊन, व्यवस्था परिवर्तन होऊन कारखाना सुस्थितीत यावा आणि ज्या उद्देशाने तो स्थापन झाला त्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये उचित दाम पडावं, कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला मिळावा म्हणून मी सातत्याने आदरणीय दशरथ सावंत साहेबांच्या समवेत भूमिका मांडत आलो। कारखान्याची निवडणूक झाली आणि कारखान्याच्या निवडणुकीत सभासद हे कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांनी कौल दिला आणि चेअरमन गायकर साहेब, आमदार लामटे आणि भांगरेंच्या नेतृत्वाखालील पॅनलला लोकांनी कौल देऊन त्यांच्या हातात सत्ता दिली आणि मी कारखान्याच्या जनरल मीटिंगमध्ये पण भूमिका मांडली होती की सभासदांनी ज्या वेळेला कौल दिला आहे, सभासदांचं मत यांनी कारभार करावा आहे तर आपण आता त्यांना 2 वर्ष कारभार करू दिला पाहिजे, त्यांच्या कारभारावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे। हे सांगताना मी जनरल मीटिंगमध्ये जरूर हे सांगितलं होतं की त्यांनी सुद्धा नीटनेटकेपणाने कायद्याला पोटनियमाला धरून कारभार केला पाहिजे, सभासदांच्या हिताचा कारभार केला पाहिजे आणि हा कारखाना बंद पडू न देता तो वाचवला पाहिजे। ही सगळ्या सर्वपक्षीय सभासदांची भूमिका असली पाहिजे, बंद झाला तर हा चालू होणार नाही, अशा प्रकारची भूमिका मी जनरल मीटिंगमध्ये मांडली होती आणि बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं। परंतु परिस्थिती इतकी झपाट्याने बदलते, बदलत्या परिस्थितीमध्ये सभासद आणि कामगार अनभिज्ञ आहेत असं मला वाटायला लागलं आणि काही बाबतींचा उहापोह त्यांच्या समोर झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये जागृती झाली पाहिजे म्हणून तर खऱ्या अर्थाने आज हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आपण इथं उभा केलाय। मित्रहो, हा गाळप हंगाम, मागचा हंगाम सुरू झाला तो संपला निवडणुकीनंतर, त्याच्यानंतर हा गाळप हंगाम सुरू झाला। साधारण जिल्हा बँकेचं धोरण असं आहे, जेवढं गाळप होणार आहे त्याच्या मेट्रिक टनाला 700 रुपये प्रमाणे पूर्व हंगामी कर्ज दिलं जातं। आपल्याकडे 2 लाख टन कार्यक्षेत्रातला ऊस आहे, 2 लाख टन कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस जरी धरला, 4 लाखाचं गाळप होतं म्हटलं तर आपल्याला साधारण 28 कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज द्यायला पाहिजे। संगमनेर कारखान्यामध्ये 10 लाख मेट्रिक टनाचं गाळप होतं, त्यांना 70 कोटी रुपये यावर्षी पूर्व हंगामी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेने मंजूर केलं। परंतु अगस्ती साखर कारखान्याला 110 कोटी रुपये कर्ज मंजूर केलं। इतक्या कर्जाची गरज आहे का? मला वाटतं नाही। शासनाचे नियम, बँकांचे नियम जर सांगतायत की 27-28 कोटी रुपयामध्ये हा हंगाम चालू होऊ शकतो, तर आपण 110 कोटी रुपये घेतले कशासाठी? आपण ते 110 कोटी रुपये घेतले, आपण पतसंस्थांचं कर्ज घेतलं, आपण रेक्टिफाईड स्पिरिटवर उचल घेतली खाजगी व्यापाऱ्यांकडून, आपण कारखान्यामध्ये असणारी मळी विकून टाकली, म्हणजे आता डिस्टिलरी आपल्याला बंद करायची, मळीचे पैसे आपण घेतले। एवढे सगळे पैसे आपल्याकडे असताना हे 110 कोटी रुपये, पतसंस्थांचे 10-20 कोटी रुपये, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांचे काही पैसे, साखरेच्या व्यापाऱ्यांचे, रेक्टिफाईड स्पिरिटच्या व्यापाऱ्यांची उचल घेतली आपण त्यांच्याकडून आणि आपण हंगाम चालू केला। हंगाम नोव्हेंबरमध्ये चालू झाल्यानंतर फेब्रुवारी अखेर, महिना अखेर 24 फेब्रुवारी अखेर, म्हणजे 24 फेब्रुवारी अखेर आपण जी साखर निर्मिती केली त्या साखर निर्मितीचे पोते आपण तारण ठेवलेत बँकेकडे आणि त्याच्यावर पोत्यामागे कर्ज घेतलं आपण। ते कर्ज साधारण 4 महिन्याचं 80-90 कोटी रुपये साखरेवर उचल घेतली, म्हणजे पहिले बँकेचे 110 कोटी, हे 70-80 कोटी, म्हणजे 190 कोटी, पण संस्थांचे पैसे
व्यापाऱ्यांची उचल साधारण 210 ते 2.25 कोटी रुपये. ऍक्च्युअल फिगर माझ्याकडे नाहीये. मी वारंवार कार्यकारी संचालकांना विनंती केली, परंतु ताळेबंद आणि कागदपत्र मला मिळाले नाही. मला जी माहिती माझ्याकडे आहे, मी सहकार खात्यात काम केलंय आणि मी साखर कारखाने चालवले, संस्था चालवल्यात, मला जे कळतंय त्याच्यानुसार 200-2.25 कोटी रुपयाची उचल आपण हंगाम सुरू होऊपासून तर आता फेब्रुवारी अखेरपर्यंत आपण उचलले. ताळेबंदाची किंमत 132 कोटी रुपये आहे. त्याच्यावर मागचं कर्ज काय 200-300 कोटी रुपये असेल ते असेल, परंतु ह्या हंगामामध्ये आपण जर 200-2.25 कोटी रुपये त्याच्यावर उचलले आणि टॅगिंग प्रमाणे पोत्यामागे जरी 500 रुपये गेले तरी 10-12 कोटीच्या पेक्षा जास्त पैसे आपले परत जात नाही. 15 कोटीपेक्षा जास्त पैसे जात नाही. म्हणजे एवढी मोठी बाकी 200 कोटीची आपल्याकडे शिल्लक राहते. एवढे पैसे कारखान्यात आल्यानंतर चित्र काय दिसतंय? 5 जानेवारीपासून आता सीताराम पाटलांनी सांगितलं तसं 5 जानेवारीपासून तर आज 28 फेब्रुवारीपर्यंतची साखर तुम्ही सगळी तारण दिलेली आहे बँकेकडे. आमचा ऊस गाळला त्याची साखर तारण दिली बँकेला, त्याचे पैसे घेतले, ते पैसे तुम्ही आम्हाला देत नाही सभासदांना. साखर नियंत्रण कायदा जो आहे केंद्र सरकारचा, गव्हाणीत ऊस पडल्यानंतर 14 दिवसामध्ये तुम्ही पेमेंट करायला पाहिजे सभासदांना. 2-2 महिने तुम्ही सभासदांचं पेमेंट करीत नाही. कामगारांना म्हणजे आता सीताराम पाटलांनी सांगितलं तसं त्या ऊस उत्पादकाला व्याज चालू आहे, सोसायटीचं व्याज चालू आहे, पतसंस्थेचं व्याज चालू आहे, अजून कुठं खाजगी सावकाराकडून पैसे घेतले त्याचं व्याज चालू आहे, तो ते भरतोय. पण तुम्ही त्याचा ऊस त्यांनी 15-16 महिने सांभाळलाय, तुमच्या गावाने आणून टाकलाय, तरी 2 महिने तुम्ही त्याला कायदा मोडून पैसे देत नाही. बँकांकडून मोठ्या प्रमाणात उचल करताय पण आमच्या पदरात तुम्ही देत नाही. दुसऱ्या बाजूने कामगार काम करतो, महिन्याच्या 5 तारखेला त्याला पगार व्हायला पाहिजे, 8-9 महिन्याचा पगार त्याला नाही. 8-9 महिन्याचे 12-13 कोटी रुपये त्याचं देणं ठेवलंय. ऊस उत्पादकांच्या सभासदांचे 80-90 कोटी रुपये देणं ठेवलंय तुम्ही. आणि घेताना तर तुम्ही भरपूर घेतलंय, कर्ज रुपाने घेतलंय, आम्ही त्याचं व्याज भरतोय कारखाना, आणि तुम्ही आमच्या पदरात टाकीत नाही, कामगारांच्या पदरात टाकीत नाही. आणि ही वस्तुस्थिती सभासदांच्या समोर यायला पाहिजे, कारखान्याच्या मालकांच्या समोर यायला पाहिजे. म्हणून मी खरं तर मौन तोडून बोलायला आलो. एवढे पैसे घेतले तर आमच्या पदरात ते पडायला पाहिजे होते, ते पदरात पडले नाही. कारखान्याचं व्यवस्थापन, चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, आमदार साहेब प्रचारात हिरिरीनं भाग घेत होते ते असतील, भांगरे बँकेचे डायरेक्टर आहेत ते असतील, मधुभाऊ नवले तज्ञ डायरेक्टर म्हणून बँकेवर घेतले ते असतील, या सगळ्यांनी आमची विनंती आहे त्यांना की तुम्ही आम्हाला खुलासा करा. तुम्ही बँकेकडून पैसे उचलले किती? तज्ञ डायरेक्टर आहात तुम्ही, बँकेत लोकांच्या ठेवी आहे, सामान्य माणसांच्या ठेवी आहेत, त्या ठेवीचे पैसे तुम्ही आम्हाला कारखान्याला देतायत. कारखान्याच्या मालमत्तेच्या 4-5 पट पैसे तुम्ही जर ते देणार असाल तर मधुभाऊ तुम्ही तज्ञ डायरेक्टर आहे, कोणाचं हितरक्षण करताय? आमच्या ठेवीदारांचं हितरक्षण करताय का कारखान्याचं हितरक्षण करताय का सभासदांचं हितरक्षण करताय? एकदा जरा बोला. तुमचा अभ्यासाचा आमच्या तालुक्यातल्या सभासदांना फायदा होऊ द्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर युवा डायरेक्टर आहेत अमितजी भांगरे, मी त्यांना आमच्या कुतूरच्या सभेत सांगितलं, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जसं वाटोळं झालं, संचालकांवर 10-12 कोटी रुपये आले, तशी वेळ येऊ देऊ नका. तुम्ही होतकरू डायरेक्टर आहात. त्यांनाही माझी विनंती आहे का जिल्हा बँकेत ठेवीचे पैसे ते बँक बसवण्याच्या ऐवजी तुम्ही जरा खुलासा करा. तुमच्या मातोश्री व्हाईस चेअरमन आहेत, तुमच्या वडिलांनी प्रचार हिरिरीने केलेला आहे, तर तुम्ही आणलेले पैसे आमच्या पत्रात का टाकत नाही आम्हाला जरा कळू देत. आमदार साहेब तुमचे वडील आहेत, ते डायरेक्टर आहेत, तुम्ही प्रचार 25 वर्ष कारखाना सुस्थितीत चालू अशा वल्गना करता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, तर तुम्ही काय करा, आम्हाला हे पैसे द्या. आमच्या कामगारांचा पगार द्या 8-9 महिने, त्याच्या पोरांना शाळेत घालायला पैसे नाही, पुरीचं लग्न करायला पैसे नाही, सभासदांना पैसे नाही, तर हे पैसे द्या. ही सगळी एका बाजूला परिस्थिती असताना आता आम्ही नवीन ऐकतोय काहीतरी की 130 कोटी रुपये आता जिल्हा बँक 31 मार्चला थकबाकीत जाणार आहे. हे एवढे पैसे उचललेत ह्या हंगामात, आणि मागचे जे 200-2.25 कोटी रुपये आहेत त्याचे हप्ते आहेत ते वेगळे, दीर्घ मुदत मध्यम मुदत काय असेल ते. परंतु हे अल्पमुदत कर्जच परत जाणार नाही आणि 31 मार्चला हा कारखाना एनपीएस जाईल, थकबाकीत जाईल. म्हणून शासनाच्या हमीवर 130 कोटी रुपये आणखी नव्याने कर्ज उपलब्ध करायचं, मग ते राज्य बँकेकडून करायचं किंवा एनसीडीसीचं करायचा असा प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठीचे प्रस्ताव जात आहेत, त्याच्यासाठीचा पाठपुरावा होतोय.
मुळातच आता आमचं कर्ज जास्त झालंय, 400-450 कोटीच्या पुढे गेलंय. अजून तुम्ही त्याच्यावर 130 कोटी रुपये त्याचं व्याज आमच्यावर लादणार म्हणजे हे कधीच न फिटणारी गोष्ट होणार आहे. आणि एकदा न फिटणारी गोष्ट झाली, हा कारखाना जर भांडवलदारांचा हा कारखाना थकबाकीत गेला, बँकेच्या ताब्यात गेला, तर राहुरी, अंबालिका या साखर कारखान्यांसारखा बँकेचा त्याच्यावर ताबा निर्माण होतो आणि बँक ते सभासदांचे हक्क संपुष्टात येतात आणि बँक ती विकून भांडवलदाराला मोकळा होतो. असे महाराष्ट्रात 50-60 कारखान्यांचा इतिहास आपण पाहतोय, ऐकतोय. म्हणून मी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हटलं, हा बंद पडू नये, नीटनेटका कारभार करा. मान्य अजितदादा पवारांना आमची विनंती आहे की तुम्ही मुळी टाकायला आलात आणि तुम्ही आचारसंहिता सांगितली संचालक मंडळाला. आचारसंहिता काय सांगितली? विजय देशमुख आणि दशरथ सावंत जे 1-2 वर्ष कारखान्याच्या परिवर्तन करा आणि त्याच्यात ज्या गोष्टी सांगत होते त्या गोष्टीच आपण वाचून दाखवल्या. आपण सांगितलं का संचालक मंडळाने ही आचारसंहिता पाळावी आणि कारखान्याचा नीट कारभार करावा. दादा तसा चाललाय का कारभार? जरा याचा आढावा घ्या. राज्याचा कारभार करता करता आमच्या तालुक्याने तुमच्या चुलत्यांना आणि तुमच्या शब्दाला किंमत देऊन लोकप्रतिनिधी निवडून दिले, तिथून तुम्हाला मानणारा मोठा वर्ग इथं होता आणि याचा तुम्ही कुठंतरी जाण ठेवून खरोखर कारखाना सुस्थितीत चाललाय का याचा जरा आढावा घ्या. आणि मग राज्याच्या मंत्रिमंडळात बसून तुम्ही जसं जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे नियम तोडून पैसे द्यायला सांगताय, ते देतायत. तुम्ही आता राज्य मंत्रिमंडळात बसून आणखी 130 कोटी रुपये कुणाला तरी द्यायला सांगणार आणि आमच्या कारखान्यावर बोजा वाढवणार. बोजा वाढवल्यावर त्याची परतफेड होणार नाही आणि मग परतफेड होणार नाही तर मग परत आमचा कारखाना कोणत्या तरी भांडवलदाराच्या घशात जाणार बँकेच्या माध्यमातून. हे होऊ नये म्हणून दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे राज्याच्या मंत्रिमंडळाला की दादा तुमचं वजन आहे. आमचे आमदार प्रभावी आहेत, आमचे गायकर साहेब प्रभावी आहेत, हे सगळे प्रभावी लोक आहेत. आम्ही तालुक्यात पाहतो रोज नारळ फुटतायत, शेकडो कोटी रुपये आले असं म्हणतायत. तर मग आमच्या कारखान्यावर आणखी कर्ज चढवण्याच्या ऐवजी काहीतरी येऊ द्या ना आम्हाला अनुदान म्हणून. राज्याच्या मंत्रिमंडळात आपण बदले प्रभावी लोक, आमचे आमदार प्रभावी आहे, आमचे गायकर साहेब प्रभावी आहे, त्यांनी सातत्याने तुमच्या बरोबरीनं ते राहिलेत असं ते म्हणतायत. तर 100-200 कोटी रुपये आम्हाला अनुदान द्या कारखान्याला आणि हा 25,000 सभासदांचा कारखाना, हा कामगारांचा प्रपंच वाचवणारा कारखाना वाचवण्यासाठी हातभार लावा अशी मी अजितदादांना हात जोडून आपल्या सगळ्या तालुक्याच्या सभासदांच्या वतीने विनंती करतो. आमच्या कारखान्यावर आता आणखी कर्ज चढवू नका आणि कर्ज जे चढवलंय त्या पैशाचा विनियोग काय केला. अजितदादा आम्ही तुम्हाला विनंती करतो की 130 कोटीचा प्रस्ताव तयार केला. कोणतंही कर्ज नव्याने काढताना वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते. त्याला 130 कोटीचा प्रस्ताव पाठवलाय, वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन गेली तर विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे. कारखान्याच्या मालकांपुढे विषय आणला पाहिजे की ह्या कारणासाठी आपण अन्य कुणाकडून तरी कर्ज उपलब्ध करतोय, ह्या कारणासाठी करतोय आणि सभासदांच्या मालकांनी मान्यता दिली तर तो प्रस्ताव पाठवायला पाहिजे. आमची सभासदांच्या मालकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कायदा धाब्यावर बसून राज्य मंत्रिमंडळापुढे असे विषय येत असतील आणि आमच्या कारखान्यावर बोजा चढवण्याची जर भूमिका तुमची असेल तर आम्ही सभासद ही गोष्ट मान्य करणार नाही असं मला वाटतं. परंतु तालुक्यातले आम सभासद आपल्या आपल्या प्रपंचामध्ये शेती, गाई, धंदा, प्रपंच याच्यामध्ये कामात असतात, त्यांना या गोष्टी समजत नाहीत आणि म्हणून आणि जी जाणती लोक आहेत त्यांनी ही समाजासमोर आणणं गरजेचं आहे. या तालुक्यात किरकोळ गोष्ट झाली, पेपरला बातमी येते, छोटी गोष्ट झाली तहसील कचेरीवर आंदोलन होतं, परंतु 25,000 सभासद आणि कामगारांच्या आणि बाजारपेठेशी निगडीत हा तालुक्याचा प्रश्न असताना सुद्धा इतक्या गंभीर बाबी घडून सुद्धा कुठं पेपरला बातमी येत नाही याबाबत, कुठं आंदोलन होत नाही. वेगवेगळ्या पक्षाचे लोक याच्यावर शांत आहेत आणि या परिस्थितीमध्ये सामान्य सभासदांमध्ये जागृती व्हावी, त्यांना आपल्या कारखान्यात काय चाललंय, किती कर्ज उचललंय आणि त्याचा विनियोग काय झालाय हे कळावं म्हणून खरं तर आज ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्या सभासदांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे, विशेष सर्वसाधारण सभा लावा, त्याच्यात तुम्ही घेतलेल्या कर्जाचा काय विनियोग केला ते आम्हाला सांगा. तुम्ही एवढं मोठं कर्ज आमच्या नावाखाली आणलंय तर ते आम्हाला तुम्ही का देत नाही उसाचे पैसे म्हणून, कामगारांचा का पगार करीत नाही,
सरकारचे जे देणं आहे कोट्यवधी रुपये देणं आहे 70-80 कोटी रुपये ते का देत नाही तुम्ही? बँकांचे पैसे का भरीत नाही? आणि मग या पैशाचं तुम्ही काय करता? एकदा विशेष सर्वसाधारण सभा घ्या, त्याच्या पुढे हे आम्हाला सगळं सांगा. आणि नवीन कर्ज उपलब्ध करायचं असेल तर ती सुद्धा भूमिका आम्हाला सांगा, ती कशासाठी करतायत आणि का करतायत. तो आमचा अधिकार आहे, कायद्याने आमचा अधिकार आहे. आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर याला एक मार्ग आहे. कायद्याने जर कोणती संस्था काम करीत नसेल आणि सरकारशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने जात असेल तर उच्च न्यायालय त्याच्यासाठी बसलंय. आम्ही पूर्वी उच्च न्यायालयामध्ये यांच्या एक्सपान्शनच्या बाबत दावा दाखल केलेला आहे. उच्च न्यायालयात रिट पिटिशन आहे, त्याच्यामध्ये सरकारने बरोबर यांचं मुंडकं धरलेलं आहे. हे विनंती करतात आम्हाला मागे घ्या म्हणून. आता दुसरा दावा सुद्धा दाखल होणं मला वाटतं अपेक्षित आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला, विशेष सर्वसाधारण सभेला सभासदांना विश्वासात घेता कायदा धाब्यावर बसून जर कोणी कर्ज प्रस्ताव करीत असेल आणि सरकार त्याला संगनमताने सामील होत असेल तर या तालुक्यातल्या तमाम सभासदांनी जागा होऊन पुढे या. उच्च न्यायालयात आपण जाऊ, वकील देऊ आणि बेकायदेशीर काम हाणून पाडून हा कारखाना वाचवण्यासाठी पुढे या. कुणीतरी लढा आणि आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेऊ. ही भूमिका मला वाटतं सोडा, नाहीतर हा आपला कारखाना, आपल्या पोराबाळाच्या हितरक्षणासाठी स्थापन केलेला कारखाना एखाद दुसऱ्या वर्षामध्ये संपून जाईल. याच्यावर खर्च सातत्याने वाढत चाललंय. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून जर ते वाढवायचा कोणाचा मानस असेल, ज्या सरकारने विचारायला पाहिजे का चुकीच्या पद्धतीने कामगार करतात तेच जर त्यांना सामील असतील तर उच्च न्यायालयात जाण्याशिवाय मला वाटतं पर्याय नाही. उच्च न्यायालयात गेलं तर पुढच्या 10-15 दिवसामध्ये या सगळ्या बाबीला प्रतिबंध बसेल आणि सभासदांचं हितरक्षण होईल. म्हणून माझी सगळ्या आम सभासदांना, कामगारांना विनंती आहे. कामगार बांधव आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा फार जागृत होते. आता तुम्ही का बरं गपचूप बसलात? सभासद तुम्ही का गपचूप बसलायत? तुम्ही सगळे जागे व्हा, पुढे या. तुम्ही म्हटले तर निश्चितपणाने आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊन याला मार्ग काढून देऊ आणि यांच्या चुकीच्या कारभाराला पायबंद घालू. संचालक मंडळाला त्यांचे खंते करावी, ते आमदार, ते गायकर साहेब, मधुभाऊ, या सगळ्यांना विनंती आहे. विशेष सर्वसाधारण सभा लावा, लोकांना त्यांचं म्हणणं मांडू देत आणि त्यांच्या कारभारावर चर्चा होऊ देत. हे उत्तरदायित्व तुम्ही बजवा, असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सांगितलं उदासीनता आहे म्हणण्यापेक्षा जो तो कारखान्याला कारभारी नेमून दिलेत ते कारभार करतायत, चांगला कारभार करतील अशा अपेक्षेने असतो. सभासद त्याच्या प्रपंचामध्ये, त्याच्या कामधंद्यामध्ये असतो, तो त्याच्यामध्ये भाग घेत नाही आणि मग त्याला हे माहीतच नाही किती कर्ज आपल्या उचललंय, त्याचा विनियोग काय झालाय आणि मग आपल्याला पदरात का टाकलं नाही, किती सभासदांना माहीतच नाही. पैठणचे एक तळेकर म्हणून माझ्याकडे दूध घालतात, ते माझ्याकडे आले म्हणे ऊस गेलाय माझा 200 टन, पण मला पोरीला दवाखान्यात न्यायला पैसे नाही, मला 50,000 रुपये उचलले. हे माझ्याकडे आले तेव्हा माझ्या डोक्यात मुद्दा स्ट्राईक झाला, कधीपासून पैसे नाही. मी कारखाना विचारलं, 2 महिन्याचे पैसे नाही. मग पैसे आणलेल्या पैशाचा विनियोग काय केला? आमची साखर तारण ठेवली, त्या पैशाचा विनियोग काय केला? आमचे कामगार बांधव जागृत आहेत म्हणतात, त्यांना कुठून तरी व्यापाऱ्यांकडून, श्रीरामपूरच्या साखरेच्या व्यापाऱ्यांकडून उचल आणून मध्ये पगार केला. सभासदांचं काय? ही जागृत नाही. आणि छोटे मोठे आंदोलन करणारे आमचे पुढारी का सांगतायत ते मला माहित नाही. आपण त्यांना विचारलं पाहिजे की बाबा छोट्या छोट्या प्रश्नांवर इतकं जागृती, मामलेदाराच्या कचेरीवर मोर्चा जातो, इकडं पत्रकारांशी बोलणं होतं, इतक्या महत्वाच्या प्रश्नावर आणि आर्थिक नाड्या ताब्यात असणाऱ्या प्रश्नावर आपण का बोलत नाही, हे पण त्यांना आपण विचारलं पाहिजे. दुसरा मुद्दा अजून एक असा आहे की तुम्ही गेल्या काही दिवसापासून किंवा काही वर्षांपासून अगस्ती कारखान्याच्या संदर्भाने, कारभाराच्या संदर्भाने बोलत आहात, किंबहुना लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतात. मग एक परिस्थिती अशी आली होती तुम्हाला की अगस्ती कारखान्याची निवडणूक लागली होती. निवडणूक लागल्यानंतर तुम्ही भूमिका घेतली होती की बुवा आपल्याला कारखान्यात निवडणूक लढवायची, हा कारखाना ताब्यात घ्यायचा आणि सुस्थितीत आणायचा. मग तुम्ही त्यावेळेस खूप म्हणजे बैलगाडीने जाऊन वगैरे अर्ज भरले, सगळ्या गोष्टी केल्या, पण अचानक तुम्ही त्या ठिकाणून माघार घेतली. याचं कारण काय होतं नेमकं? कारण तुम्हाला ती संधी होती की तुम्ही लोकांमध्ये सगळं जागृती करून तुम्ही कारखाना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कारखाना सुधारवण्याची तुम्हाला संधी होती. ही संधी का सोडली तुम्ही? जसं की आम्ही जागृती केली, उत्पादक सभासद आमच्या बरोबर आले होते 65-70%. आम्हाला ते जाणवत होतं, त्यांच्याशी आमची चर्चा होत होती. परंतु अचानक अनुत्पादक असणारे 3200 सभासद ट्रायबल सेक्टरमधले उत्पादकच्या यादीमध्ये टाकले.
त्याच्या मागे मोठं षडयंत्र होतं, कारखाना बिनविरोध झाला पाहिजे म्हणून अशा प्रकारची गोष्ट 3200 अनुत्पादक सभासद उत्पादकांच्या यादीत टाकले. 5000 उत्पादक, 3200 अनुत्पादक त्याच्यामध्ये टाकून मग अशा प्रकारची व्यवस्था केली तर काही लोकांची गरज लागली पाहिजे. आणि मग आमच्या बाजूने आमदार लांबटे होते, आमच्या बाजूने भांगरे होते. हे भांगरे आणि लांबटे तुमच्या पत्रकार परिषदेवर जसे आता हे बसले तसे आमच्या मांडीला मांडी लावून ही भूमिका मांडत होते. शरद पवारांकडे येत होते, अजितदादांकडे येत होते. अजितदादांकडे झालेल्या चर्चेचा तपशील मी सांगत नाही. अजितदादांनी चौकशी लावली होती कारखान्याची. हे सगळं होत असताना, सभासद बहुसंख्य विश्वास असताना हे आमदार लांबटे आणि भांगरे यांना गायकरांच्या बरोबर निघून गेले. आणि त्या 3200 सभासद होते ट्रायबलचे. आम्ही जो पॅनल तयार केला होता ते आमच्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. ते 5000 आपल्या बरोबर जरी 5000 3000 जरी राहिले तर हे 3200 मध्ये आदिवासी चेहराच आमच्या बरोबर राहिला नाही. एका बाजूने पिचडांचा पॅनल होता आणि एका बाजूने सावंत साहेब, विजय देशमुख ही सगळी मंडळी समजा होती. परंतु आदिवासी चेहरा आमच्या बाजूने जे भांगरे आणि लांबटेंच्या रूपाने होता. हे गायकरांना शिव्या देत होते. डॉक्टर अजित नवले समजा मला कोथरूडच्या सभेमध्ये जुने मडके घ्यायचे नाही, मंदिरामध्ये सभा झाली होती, ते पण गेले. हे सगळे लोक गेल्यावर शेवटी तांत्रिक बाबीत मतविभाजनाचा विचार करावा लागतो. आणि मतविभाजनामध्ये जर आदिवासी चेहरा आमच्याकडून नाही, आदिवासी मतांचं विभाजन करायला माणसं आमच्याकडे नाही, आणि मग खाली लोक या सगळ्या परिस्थितीमध्ये बहुमताने निवडून येऊन 1-2 माणसं सभासद लोक म्हणतात तुम्ही भरला तर तुम्हाला लोकांनी मतं दिली असते. 1-2 लोक येऊन उपयोग नाही. बहुमताने तिथं जाऊन व्यवस्थेमध्ये बदल करून कारखाना सुस्थितीत आणणं हे आमचा हेतू होता आणि तो हेतू साध्य होत नाही हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही थांबायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यावेळेस तुम्हाला असं वाटत नाही की त्यावेळेस जो तुम्ही सभासदांचा जो विश्वास तुम्ही संपादन केला होता तो विश्वास तुम्ही त्यावेळेस घालवला असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, कारण लढाईमध्ये परिस्थिती पाहून शस्त्र बदलावं लागतं. त्यावेळेच्या परिस्थितीत आम्ही घेतलेला निर्णय बरोबर होता. त्यावेळेला 2 पर्याय शिल्लक राहिली तर 2 पर्यायामधला 1 पर्याय लोकांनी निवडलाय आणि लोकांचा विश्वास जाण्याचा मुद्दा कुठे आहे? आम्ही कोणता चुकीचा मुद्दा सांगितला? आम्ही बोललेले एखादा मुद्दा सत्ताधारी पक्षाने खोडून काढला का? आम्ही बोलतोय, आम्ही सांगत होतो की कारखाना डब गाईला आला, हे म्हणत होते कारखाना चांगला आहे, सुस्थितीत आहे. काय स्थिती आहे आता तुम्हाला दिसतेच आहे ना, काय दिसतंय ते, काय वस्तुस्थिती आहे ती. बँकांचे कागदपत्र पहा, पतसंस्थांचे कागदपत्र पहा, कारखान्याच्या कामगारांच्या पगाराची स्थिती पहा, ऊस उत्पादकांच्या पगाराची स्थिती पहा. अरे 179 कोटी रुपये तोटा झालेला आहे या कारखान्याला. तुम्ही खोटा ताळेबंद तयार करताना फेतला आणि बँकांना आणि सरकारला देताना त्याच्यावर कर्ज मिळवताय. हा गुन्हा नाहीये का? काय खोटं बोलतोय आम्ही? कसला विश्वास आम्ही घालवलाय? हे बँकेचं काम नाही का स्क्रुटिनी करायचं? जिल्हा बँकेत एवढे जनरल मॅनेजर एमडी बसलेले आहेत, रिटायर्ड झालेले लोक 8-8, 10-10 वर्ष तिथं बसवलेत यांचे खोटे कर्ज मंजूर करण्यासाठी. यांचं काम नाही ताळेबंद तपासायचा? 179 कोटी रुपये तोटा आहे अगस्ती साखर कारखान्याला, नफ्यातला ताळेबंद कसं काय चालतो? आम्ही विश्वास घालवला का? यांनी घालवला पगार घेऊन. यांनी संचालक म्हणून बँकेच्या ठेवीशी खेळतायत काही का आम्ही खेळतोय? 2 महिने झाले पेमेंट नाही कारखान्याच्या सभासदांना, बरोबर तुम्हीच सांगितलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पण पगार नाही येत, पण तरी देखील उठाव शेतकरी किंवा सभासद का करत नाहीत? काय कारण काय असेल याचं नेमकं? खरं असंघटित लोक आहेत, सगळ्या पक्षाचे लोक एकत्र होतात. समजा आमदार लांबटे आमच्या बरोबर होते, भांगरे आमच्या बरोबर होते, गेले त्यांच्या बरोबर. लोकांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची? तुमच्यावर भरोसा ठेवला होता ना लोकांनी. आता आमच्यावर भरोसा ठेवला. मी तुम्हाला वास्तव सांगितलं ना का, आमच्या बरोबरचे लोक सत्ता वापरून तिच्यात मिळवलेल्या पैशाच्या रूपाने वेगवेगळ्या आमिष दाखवून इतके मोठे लोक जर जात असतील तर सामान्य सभासद काय करणार? त्यांना ते उपलब्ध पर्याय होता, त्याच्यातला पर्याय निवडून दिला त्यांनी. परंतु लोकशाहीमध्ये एखादा पर्याय निवडून दिला म्हणजे त्यांना काय ताम्रपट देऊन कायमस्वरूपी त्यांना मालकी हक्क निर्माण नाही केलेला. त्यांना प्रतिनिधी म्हणून काम करायला संधी दिलेली आहे आणि ते जर करीत नाही, ते माघार घेताना पण आम्ही सांगितलं करीत नसतील तर वारंवार आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेवू, त्यांच्या चुकांवर बोट दाखवू, आम्ही ती दाखवतो. शेतकरी आणि कर्मचारी संघटित नाही किंवा त्यांचं नेतृत्व नाही असं असेल तर तुम्ही त्यांचं नेतृत्व करणार का? हा प्रश्न मांडणार का? कामगार संघटित आहे, त्यांची युनियन आहे, वेगवेगळ्या प्रश्नांवरती एकत्र येतात. या प्रश्नांवरती एकत्र येत का नाही मला माहित नाही. ऊस उत्पादकांच्या बाबत मध्ये आम्ही 1-1.5 वर्ष बोललो नव्हतो, त्याच्यामुळे ते असंघटित असतील. परंतु ते जर संघटित झाले आणि एकत्र यायला लागले
आणि कारखान्याला न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये लढाई करायला लागले तर 100% आम्ही त्यांचं नेतृत्व करू आणि याच्यातून मार्ग काढू. मग ही जी लढाई तुमची चालली ही तुम्हाला एकाकी वाटत नाही का? मुळीच नाही. एकाकी कसली लढाई? एकाकी काय? आमचा हेतू जर त्याच्यामध्ये चुकीचा असला, आमचा हेतू त्याच्यामध्ये काहीतरी सभासद बुडवायचा, कामगार बुडवायचा असला, आमचा हेतू कायद्याने काम करण्याचा नसला तर ती एकाकी होईल. पण आमचा हेतू बहुसंख्य सभासदांना न्याय द्यायचा, कायद्याने नियमाने काम करायचा, कारखानाचा वाचवायचा असेल तर तिला एकाकी कसं म्हणता येईल? ती सर्वांगीण लढाई आहे आमची. त्यानंतर तुम्ही मगाशी सांगत होते की कारखाना कर्ज घेऊन पुढे चाललाय. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढतोय, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज काढतोय. हे सगळे कर्जाची मालिका या ठिकाणी सुरू आहे. परंतु प्रश्न असा असतो की समजा एखाद्या व्यक्तिगत माणसाला जेव्हा कर्ज घ्यायला, बँकेत कर्ज घ्यायला तो जातो, त्यावेळेस त्याचे पत पाहिली जाते आणि त्याच्यानंतर त्याला कर्ज दिलं जातं. मग ज्या अर्थाने हे कारखान्याला कर्ज एवढं मोठ्या प्रमाणावर देत आहेत, बँका देत आहेत, मग त्यांची खऱ्या अर्थानं पत गेलेली जर असेल समजा, तर मग त्यांना ते कर्ज नाकारतील ना, पण तरी बँका त्यांना कर्ज देतात. याचं कारण काय असं? आता बरोबर बोललात तुम्ही की मधुभाऊंच्या पतसंस्थेत गेलं जर मागचे जर थकबाकी असेल किंवा त्याची पत नसेल तर त्याला मिळत नाही कर्ज. गायकरांच्या नागरी पतसंस्थेत गेलं तर कमी जास्त प्रमाणात तेच होत असेल. परंतु गायकर साहेब, मी पूर्वी पण सांगत होतो, गायकर साहेब जिल्हा बँकेचे संचालक चेअरमन असल्यामुळं आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं अनेक कारखान्यांना चेअरमन असताना कर्ज वाटप केलेले असल्यामुळं आता ते सगळे मिळून यांच्या कारखान्याला चुकीचं कर्ज वाटप करतायत. मी जर चुकीचं बोलत असेल, 179 कोटी रुपये तोटा असताना नफ्यातला ताळेबंद ही बँक चालवते, हे जर तोटा असेल तर माझ्या बँकेने दावा दाखल केला पाहिजे, माझ्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु लोकांच्या ठेवीचे पैसे लुटून इकडे आणायचे आणि संगनमताने ते वापरायचे. मग सरकारमध्ये जर सरकारने ते पाहायला पाहिजे तर जे सरकार असेल त्याच्या बाजूने उभं राहायचं, सगळ्यांनी मिळून इकडून तिकडे उड्या मारायच्या. बँकेत यांचंच व्यवस्थापन, कारखान्यात यांचंच व्यवस्थापन आणि जे सरकार असेल त्याच्या बाजूने जातात ते. त्याच्यामुळं सरकार पण त्याची दखल घेत नाही. म्हणून उच्च न्यायालय हा एकच पर्याय आम्हाला दिसतोय. मला एक सांगा, संगमनेर कारखान्याने 70 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं प्रिसिजनल. फेब्रुवारी अखेर त्यांचं सगळं कर्ज संपलं. मी काल मॅनेजिंग डायरेक्टरला विचारलं, त्यांचं सगळं कर्ज संपलंय. त्यांचं ताळेबंदाला ते येतच नाही, कारण 31 मार्चला ताळेबंद तयार होतो तोपर्यंत ते परत फेड झालेली असते. आमची 10-12 कोटी रुपये सुद्धा परत गेलेले नाही. त्याच्यावर आम्ही तेच म्हणतो, वार्षिक सर्वसाधारण सभा घ्या, बोला, नाही तुम्हाला अजून काहीतरी कारखान्याची श्वेतपत्रिका काढा, त्याच्यावर सांगा. परंतु दिवसा ढवळ्या तुम्ही जो दरोडा मारताय कारखान्याच्या पैशावर आणि बँकेच्या पैशावर, हा आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून ही पत्रकार परिषद. तुम्ही मगापासून किंवा पूर्वीपासून सांगताय कारखान्याची अशी परिस्थिती आहे, तशी आहे, कारखाना अडचणीत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण याच्यावरची उपाययोजना आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये विचारत असतो का, याच्यावरची उपाययोजना काय, किंवा कारखाना बुर्जित अवस्थेत येण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, काय ऍक्शन प्लॅन असला पाहिजे, याच्यावर तुम्ही बोलत नाही. त्याचं कारण काय? मागे पण मी सांगितलं होतं की ऊस तोडून गव्हाणीत आणेपर्यंत खर्चात कपात व्हायला पाहिजे. ऊस गव्हाणीत टाकल्यापासून साखर तयार होईपर्यंत प्रक्रिया खर्चामध्ये कपात व्हायला, तोडणी वाहतुकीत कपात, प्रक्रियाच्या खर्चामध्ये कपात, आणि उत्पादित झालेला माल जास्त दराने विकला पाहिजे आणि जो कारखान्याला माल लागतो तो कमी दरात खरेदी केला पाहिजे. याबाबत मी अनेक वेळा पत्रकार परिषदांमध्ये बोललोय व्यवस्था परिवर्तनाच्या निमित्ताने. हेच मुद्दे अजितदादांनी त्यांना वाचून दाखवले. कशामध्ये? याच्यामध्ये मुळी टाकण्याच्या कार्यक्रमामध्ये. हे जे मी सांगत होतो हेच मुद्दे कागदावर लिहून मीच त्यांना, पर्वत नायकवाडी मी गेलो होतो पुण्याला, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं चर्चेला, मीच त्यांच्या हातामध्ये कागद दिला होता. तोच कागद त्यांनी वाचून दाखवला इथं. आणि त्या मुद्द्यांवर काम होतंय का? आज तोडणी वाहतूकदारांना हंगाम चालू झाल्यापासून 1 रुपया दिला नाही, कामगारांना पैसे नाही, ऊस उत्पादकांना पैसे नाही, तरी तुमचा कारखाना चाललाय, कर्ज चाललाय, व्यवस्था परिवर्तनात आमच्याकडे तुम्ही मागताय. मग तुम्ही लोकांना सामोरे गेले तेव्हा आम्ही कारखाना चालू सांगितलं होतं ना तुम्ही, तर तुम्ही तो चालवा ना. आम्ही तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला ऍक्शन प्लॅन देतो. मागच्या पाळीला आम्हाला बोलवलं होतं, 18 कोटी रुपये वाचवले आम्ही त्यांची. आम्ही सांगितलं बाहेरचा जो ऊस गेटकेनचा आणताय त्यांना तुम्ही कमी दर द्या, 300 रुपये कमी दर दिला, 12-13 कोटी रुपयाची बचत झाली त्यावेळेला त्यांची. अनेक आतल्या बाबी सांगितल्या होत्या. भुशामध्ये 150 क्विंटल साखर जात होती. आम्ही त्यांना सांगितलं, बाहेरून एक त्यांनी तो माणूस आणला, अरे एकाच बाजूने पाणी मारलं जायचं त्या लाठीला, त्या रोलरला, एका बाजूने पाणीच मारलं जात नव्हतं, एका बाजूच्या भुशात साखर तशीच जात होती. साधी गोष्ट समजत नाही असे डिप्लोमा झालेले इंजिनियर तिथे ठेवले होते. आम्ही ज्या ज्या वेळेला कारखान्याच्या व्यवस्थापनाला सल्ला दिला त्या वेळेला कारखान्याच्या कोट्यवधी रुपयाचा फायदाच झाला. आता त्यांनी जर मागितलं तर देऊ ना ऍक्शन प्लॅन आम्ही त्यांना. आता तुम्ही हे सगळे मुद्दे मांडलेत.
आता पुढची भूमिका काय असणार आणि काय दिशा असणार आहे? आंदोलन करणार आहे, कोर्टात जाणार आहे का काय करणार? नेमकं काय करणार आहात तुम्ही? वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे, पण विशेष सर्वसाधारण सभा या मुद्द्यांवर त्यांनी घेतली पाहिजे. कर्जाचा विनियोग काय केला, नवीन कर्ज कशासाठी पाहिजे, कायद्याने आम्हाला तो आमच्या पुढे तुम्ही आणलं पाहिजे, याची आम्ही मागणी करणार आहोत कारखाना व्यवस्थापनाकडे. आणि ते केलं नाही तर लोकांना बरोबर घेऊन आम्ही उच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयातून या प्रश्नावर तड लावून घेणार.